हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलवर। मंडळी, सकारात्मक ऊर्जा आपल्याला हवी असते, तसंच घरामध्ये आपल्याला स्ट्रेस फ्री वातावरण देखील हवं असतं। मग घरात काही झाडं ही नक्कीच आपण लावायला हवी। अनेकांना झाड लावण्याची आणि त्यांचं संगोपन करण्याची खूप आवड असते, तेव्हा ही लोक बाल्कनीत, खिडकीत तसेच घराच्या आतमध्ये अनेक प्रकारची झाडं लावत असतात। घरात काही झाडं लावल्याने कार्टिसोल नावाचा जो हार्मोन्स असतो त्याचा स्तर कमी होण्यास मदत होत असते। कार्टिसोल एक ताणतणाव देणारा हार्मोन आहे, ज्यामुळे तुम्हाला श्वासाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत। तुमचा मूडही चांगला राहतो आणि घरातील वातावरण देखील फ्रेश ठेवण्यासाठी ही झाडं तर तुम्ही नक्कीच लावू शकतात। झाडे आणि वनस्पती ही केवळ सुंदर दिसत नाहीत, तर ते आपले शरीर देखील निरोगी ठेवण्यास मदत करत असतात। झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात आणि दुसरे म्हणजे आपले घर देखील सुंदर दिसत असते। म्हणूनच आज मी तुम्हाला काही इंडोर प्लांट्स बद्दल माहिती सांगणार आहे, ज्यामुळे आपले घर तर हिरवेगार होईल आणि वातावरण देखील शुद्ध होईल। त्यातीलच पहिलं प्लांट म्हणजे रबर प्लांट। फिकस इलास्टिका, ज्याला जनरली रबर प्लांट म्हणून ओळखले जात असते, ही वनस्पती दक्षिण आशियातील एक हार्ड प्लांट आहे आणि शोभेचे झाड देखील आहे। त्यातले सौंदर्य आणि हवा शुद्ध करण्याच्या गुणांमुळेच हे प्लांट इंडोर आणि ऑफिस प्लेसेस या ठिकाणी वापरले जात असते। तसेच या रोपाला 6 ते 7 तासाचा इनडायरेक्ट सनलाईट लागतो। तुम्हाला 10 दिवसातून एकदा रबर प्लांटला पाणी द्यावे लागते। रोपाला मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या प्रमाणानुसार आपण याला जास्त पाणी किंवा कमी देखील पाण्याची याला गरज भासू शकते। जर तुम्हाला अस्थमा असेल आणि नाक बंद होण्याची समस्या होत असेल तर तुम्ही घरात रबर प्लांट लावू शकता। हे रोप अस्थमा, नाक बंद होणे यांसारख्या समस्या टाळत असते, ज्यामुळे हॅपी हार्मोन देखील रिलीज होत असतात। सो मंडळी, जर तुमच्याकडे हे प्लांट नसेल तर नक्कीच तुम्ही याला नर्सरीमधून बाय करू शकतात। त्यानंतर सेकंड नंबरवर आहे ते म्हणजे फिलोडेंड्रॉन। हाऊस प्लांट मधील सर्वात आवडत्या प्लांट्स पैकी हे एक आहे। हे एक लकी प्लांट्स आणि एअर प्युरिफाय करणारे प्लांट्स आहे। हे देखील बेस्ट इंडोर प्लांट आहे, कारण ते वेगवेगळ्या प्रकाश आणि पाण्याच्या परिस्थितीशी जुळवून घेत असतं आणि घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढत असतं। झाडाला मोठी हिरवी डार्क पानं असतात, त्यामुळे ते प्रकाश आणि पाण्याचा अगदी लहान अंश देखील शोषून घेत असतात। हार्ड क्लिफ फिलोडेंड्रॉनने घरातील हवा ही प्रदूषक स्वच्छ करण्याची कॅपॅसिटी आहे। फिलोडेंड्रॉन्स घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात आणि ताजे श्वास घेण्यासाठी देखील आपल्याला मदत करू शकतात। सो गाईज, तुम्ही हे देखील प्लांट ॲज अ इंडोर म्हणून नक्कीच यूज करू शकता। यासाठी माती ही मात्र भुरभुरीत असावी। यामध्ये अधिकाधिक आपण जे मातीचं पॉटिंग मिक्सचर तयार करत असतो त्यामध्ये कोकोपीटचा वापर नक्की। अँथुरियम हे देखील एक चांगल्या प्रकारचे इंडोर प्लांट आहे। याच्या हृदयाची आकाराची पाने असतात आणि याला सुंदर असे रंगांची फुलं येत असतात। ॲक्च्युली हे प्लांट्स माझं भरपूर असं लहान आहे। याची ग्रोथ छान प्रकारे झाली होती, पण काही पानं ही वाळून गेलेली होती, म्हणून मी नुकतीच त्यांची सध्या कटिंग करून घेतलेली होती। तसंच याला लाल रंगाची फुलं देखील येत असतात। यामध्ये पिवळ्या, बरगंडी, गुलाबी, पांढऱ्या रंगातही आपल्याला हे अँथुरियम अगदी इझिली मिळू शकतं। अनेक घरे आणि घरांच्या सजावटीशी हे जुळवून घेणारे चांगले इंडोर प्लांट आहे। याची केअर करणं हे अगदी सिंपल आहे। नासाच्या हवा शुद्ध करण्याच्या वनस्पतीच्या गटांमध्ये देखील याचे नाव आहे, ज्यामुळे हे सर्वत्र लोकप्रिय असं इंडोर प्लांट आहे। अँथुरियमची डार्क हिरवी पाने हे हवेतील अमोनिया, जायलिन आणि टोल्युइन शोषून घेत असतात, त्यामुळे आपल्या घरातील हवा ही शुद्ध होत असते। सो तुम्ही देखील नक्की अँथुरियम प्लांट हे घरामध्ये नक्कीच ठेवू शकतात आणि जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या कलरमध्ये मिळाले तर अगदी कमी मेंटेनन्स आणि अगदी कमी केअर करणारं हे प्लांट्स देखील खूप छान प्रकारे वर्क करत असतं। यानंतरचं आपलं प्लांट आहे ते आहे जेड प्लांट।
जेड प्लांटला वाढवण्यासाठी आणि फुलण्यासाठी पूर्ण सूर्याची आवश्यकता असते। तुमच्या जेड प्लांटला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत आहे की नाही हे तपासण्यासाठी फक्त पानांच्या कडा तपासा। जर काठांवर पानं लाल रंगाचा शेड असेल तर याचा अर्थ प्लांटला पुरेसा सूर्यप्रकाश हा मिळत आहे। आपण दर 6 महिन्यांनी जेड प्लांट्स किंवा इतरही इंडोर प्लांट्सला फर्टिलायझर घालू शकतो। हिवाळ्यात यांना खतं घालणे शक्यतो टाळा, कारण त्या टायमिंगला वनस्पती सहसा ही सुप्त अवस्थेमध्ये असत असते। तुम्ही वापरत असलेली माती ही सहज निचरा होणारी आहे की नाही याची मात्र नक्की खात्री करा। जर जेड प्लांटला जास्त पाणी टिकून ठेवत असेल त्यामुळे बुरशीजन्य समस्या म्हणजेच फंगस अटॅक हा प्लांटवर होऊ शकतो। जेड प्लांट हे गुडलकाचे प्रतीक मानले जाते। ही एक अगदी लहान अशी वनस्पती आहे जी खूप सुंदर दिसते आणि हे इंडोर आणि आउटडोर अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकता। जेड प्लांटला फारच कमी काळजी घेणे आवश्यक असते। जर तुम्हालाही तुमच्या बाल्कनी किंवा गार्डनमध्ये या रोपाचा समावेश करायचा असेल तर नक्कीच याचा तुम्ही समावेश करू शकता आणि जेड प्लांट रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ देखील आपल्या चॅनलला आहे, सो नक्की चेकआउट करा। या पुढचे आपले इंडोर प्लांट ते म्हणजे मनी प्लांट। मनी प्लांट हे घराघरात तर असतातच, पण मनी प्लांट हे घरात का हवे हे जर आपण समजून घेतलं तर घरात मनी प्लांट लावणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढेल। मनी प्लांट हे हवेतील रासायनिक विषारी घटक हे कमी करत असतात। मनी प्लांटमुळे घरातील ऑक्सिजनची लेवल देखील वाढत असते। मनी प्लांट ज्यांना पोथोस देखील म्हणत असतात, या प्लांटची जास्त छाटणी न करणे हे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे त्यांचे आरोग्य देखील कमी होत असते। रोपांची छाटणी ही संयमाने आणि जर गरज असेल तरच करायला हवी। मनी प्लांट हे कटिंग मधून अगदी इझिली ग्रो होत असते। नेहमी निरोगी मनी प्लांटच्या कटिंग्स घ्याव्या आणि निवडलेल्या ब्रांचमध्ये किमान 3 ते 4 नोड्स असावे याची खात्री करूनच हे मनी प्लांट आपण लावायला हवे। मनी प्लांटची हिवाळ्यात कशी काळजी घ्यायला हवी किंवा जर मनी प्लांटवर मिलीबगचा अटॅक झाला असेल तर त्याला दूर कसा करावा या रिगार्डिंगचे व्हिडिओ देखील चॅनलला आहे, सो नक्की चेकआउट करा। त्यानंतरचं आपलं पुढचं इंडोर प्लांट आहे ते म्हणजे स्पायडर प्लांट। या ठिकाणी हे स्पायडर प्लांट मी कटिंग थ्रूच ग्रो करून घेतलेले होते। मला 2 ते 3 बेबी स्पायडर प्लांट मिळालेले होते आणि जवळपास फक्त 15 ते 3 आठवड्यानंतरचा हा व्ह्यू आहे। सो अगदी इझिली स्पायडर प्लांट हे ग्रो होत असतात। सो स्पायडर प्लांट कसे लावावे हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे। सो स्पायडर प्लांट ही वनस्पती हवेतील कार्बनचं प्रदूषण शोषून घेते। हवेतील बेन्झीन, फॉर्मल्डिहाइड, कार्बन मोनॉक्साईड आणि झायलिन सारखी दूषित घटक शोषून घेत असते, म्हणून घरात स्पायडर प्लांट असणं हे गरजेचेच आहे। स्पायडर प्लांट हे हवेतील विषारू वायू शोषून घेत असते, त्यानेच वातावरण शुद्ध देखील होते आणि यामुळेच बेस्ट इंडोर प्लांट म्हणून याला ओळखले जात असते। याची केअर म्हणजेच फक्त याला कडक उन्हापासून आपण लांब ठेवायला हवे। जास्त सूर्यप्रकाशात ठेवल्याने याची पानं जळायला लागतात व प्लांट खराब होत असते। यानंतरचं सर्वात महत्त्वाचं आणि आपल्या सर्वांच्या घरात असलेली हिरवी तुळस। तुळशीच्या रोपातून ऑक्सिजन मिळतो, यात अनेक औषधी गुणधर्म आहेत। सर्दीमध्ये आराम देखील मिळतो आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील याने वाढत असते, त्यामुळे औषधांमध्येही याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो। रोज सकाळी चहामध्ये त्याची 5 ते 6 पाने टाकून प्यायल्याने देखील याचा भरपूर असा फायदा होत असतो, त्यामुळे ही वनस्पती आपल्या घरी तर हवीच। तसेच तुळसी तणाव दूर करत असते, डासांना दूर ठेवत असते, हवा शुद्ध करत असते आणि याचा ताजा सुगंध बऱ्याच काही गोष्टींपासून या गोष्टींमुळेच तुळस ही ओळखली जात असते। याच्या खोल धार्मिक महत्त्वाव्यतिरिक्त तुळस ही नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी म्हणून देखील ओळखली जात असते। हिवाळ्यामध्ये देखील तुमची तुळस वाढत असेल किंवा तिची वाढ जर खुंटली असेल त्यावर कुठल्या उपाययोजना कराव्या या रिगार्डिंगचे 2 ते 3 व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, सो नक्की तुम्ही चेकआउट करा। आणि दारं खिडक्या बंद केल्या आणि घर स्वच्छ ठेवलं म्हणजे घरात प्रदूषणाचा धोका नसतो असं नाही। वातावरणातील हार्मफुल वायूचं अस्तित्व घरात देखील असतं आणि हेच अस्तित्व आपल्याला घालविण्यासाठी हे इंडोर प्लांट्स आपल्याला मदत करत असतात। जर तुम्ही इंडोर प्लांट्स घेण्याचा विचार करत असणार तर नक्कीच तुम्ही विचार करा आणि यापैकी एखादं इंडोर प्लांट्स नक्कीच तुम्ही घरात लावा। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जरी व्हिडिओ आवडला नसेल तरी देखील
देखील मात्र लाईक करायला कंजूसी करू नका। जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल किंवा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर दी सिंपल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासमोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा आणि त्यासमोरील ऑलचं जे ऑप्शन आहे त्याला नक्कीच सिलेक्ट करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझा कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। चला तर मग अशाच गार्डनिंगच्या छान छान टिप्स आणि व्हिडिओ सोबत मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचा मनापासून धन्यवाद आणि चॅनलवर असलेल्या बाकी व्हिडिओंचा देखील आनंद घ्या आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। सो बाय।